चला, नमस्कार विद्यार्थी मित्र, नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी इंग्रजी म्हणजे जो दिवाळी अभ्यास आहे आपला वर्ग चौथीचा त्यामधील आज आपण इंग्रजीतील प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत. इंग्रजीमधील उत्तरे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर या अगोदर या चॅनलवर तुम्हाला भाषा, गणित, परिसर अभ्यास 1 आणि परिसर अभ्यास 2 म्हणजे जवळपास दीपावली अभ्यास चौथीचे सर्व विषय आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. जर तुम्हाला मागील विषय समजा भाषा, गणित वगैरे जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी ते व्हिडिओ पाहून तुमचे उत्तर लिहू शकता. आता पहा, स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी उत्तर दिसत आहेत, ते तुम्ही लिहून घ्यायचे. तर कम्प्लीट द सेंटेन्स अँड टेल अबाउट युअर सेल्फ म्हणजे तुमची स्वतःची माहिती लिहायची. तिथं माहितीमध्ये काय लिहायचं तर सुरुवातीला माय नेम इज जे काही नाव असेल तुमचं ते लिहा. आय एम डॅश डॅश सेंटीमीटर्स टॉल तुमची उंची लिहायची इथं. त्यानंतर आय एम डॅश डॅश इयर ओल्ड तुमचं वय लिहायचं, जे काही असेल. कोणाचं समजा 8 असेल, कोणाचं 9 असेल, कोणाचं 10 वर्ष असेल, जे असेल ते. माय वेट इज डॅश डॅश किलोग्रॅम तुमचं वजन किती किलोग्रॅम आहे ते लिहा. आय एम इन डॅश डॅश स्टँडर्ड तुमचा वर्ग या ठिकाणी लिहायचा आहे तुम्ही. ठीक आहे. चला पुढं या ठिकाणी आय लाईक ग्राफ्स म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जी वस्तू आवडते ते लिहायचे. आय हॅव अ टॉय बेबी तुम्हाला काय हवंय ते लिहायचं. त्यानंतर पुढे या ठिकाणी आहे आय कॅन या ठिकाणी लिहिलेले तुम्ही तुमच्या मनावर देखील लिहू शकता. आय कॅन डान्स एव्हरी डे आय रीड अ न्यूजपेपर मी दररोज न्यूजपेपर वाचतो. असं तुम्ही जे दररोज करत असताल ते या ठिकाणी लिहित चला. ठीक आहे. चला आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्नामध्ये दिले की पहा या ठिकाणी दिले तर पहा पुढील प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी दिले कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर अँड प्रिपेअर द करेक्ट टिक्स म्हणजे जे बरोबर आहे तर दोन्ही लेटर म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल त्याला जी जोडी बरोबर आहे तिथं असं राईट टिक करायचं आणि जी जोडी चूक आहे तिथं रॉंग करायचं. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी तुम्हाला सर्व उत्तरं लिहून दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या दिवाळी अभ्यासामध्ये ही उत्तरं लिहून घ्यायची. ठीक आहे. त्याला जर थोडंसं फास्ट होत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर लिहिण्यासाठी व्हिडिओ थांबवून तुमची उत्तरं लिहू शकता. ठीक आहे. तर आता सांगा पाहू मध्ये इंग्रजीत एकूण मुळाक्षरे किती त्याचं उत्तर आहे 26. ठीक आहे. चला पुढील पेजवर जाऊया. तर पहा या ठिकाणी मॅच द फॉलोइंग या ठिकाणी तुम्हाला खालील सेंटेन्स आणि त्यामधील पिक्चर यांच्या जोड्या लावायच्यात. तर पहा मी हळूहळू या ठिकाणी थोडंसं स्क्रीनवर पूर्ण दिसत नाहीये म्हणून हळूहळू थोडंसं वर घेतो. तर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये याची व्यवस्थित जोडी लावून घ्यायची तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्यामध्ये. ठीक आहे. चला लक्षात येते उत्तर. तर हळूहळू तुम्ही या ठिकाणी लक्ष करून घ्या उत्तर. ठीक आहे. कारण पूर्ण स्क्रीन या ठिकाणी येत नाही. ठीक आहे. चला पुढे जायचं. ओके. तर पहा सांगा पाहू मध्ये या ठिकाणी रामायण कोणी लिहिलं महर्षी वाल्मिक हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता पुढील जोड्या पाहूया आपण. पहा या ठिकाणी तुम्हाला पुढील जोड्या लावायच्या घेतल्या लावून. ओके. थोडस आणखीन हळूहळू पुढे घेते मी, लक्षात घ्या. ठीक आहे. आल्या का जोड्या लक्षात. ओके. तर पहा या ठिकाणी परत पुढं सांगा पाहू मध्ये
रामायण कोणी लिहिले? महर्षी वाल्मिक. या ठिकाणी डबल प्रश्न ठिकाणी जोडी झालेली दिसते. चला आता पुढे हा या ठिकाणी दिले कॉलम दिले आणि या कॉलम मधील या ठिकाणी शब्द वापरून मेक द मिनिंगफुल सेंटेन्स. तर याचे अर्थपूर्ण या ठिकाणी वाक्य या ठिकाणी आपल्याला बनवायचे आहेत. तर ती अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला या ठिकाणी बनवून दिलेले आहेत. तुम्ही ते लिहू शकता किंवा मग या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे वाक्य बनवता येत असतील तर ते तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, तर घ्या लिहून. चला थोडस जर फास्ट होत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडासा व्हिडिओ थांबवून उत्तर लिहून घेत चला. पुढे दिलेला आहे, पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे, यूज करेक्ट लेटर्स अँड कम्प्लीट द लॉंगेस्ट वर्ड. इथं या ठिकाणी थोडासा शब्द दिलेला आहे, या पुढील पूर्ण शब्द आपल्याला लिहायचा आहे. ते एस्टरडे, त्यानंतर GRA दिले इथं, तर ग्रेसफुल. तर हा जो इथं 2-3 शब्द दिले त्याच्यापासून या ठिकाणी मोठा शब्द आपल्याला लिहायचा आहे. ते या ठिकाणी शब्द तुम्हाला लिहून दिलेत. या ठिकाणी पहा, टीचर्स, UN म्हणजे अंडरस्टँड, तर हे लिहून घ्या. त्यानंतर 10 मध्ये BU म्हणजे बटरफ्लाय, PIC म्हणजे पिक्चर, हे असे शब्द लिहिलेले आहेत. ते तुम्ही सर्व लिहून घ्या. ठीक आहे, चला आता पुढील पेजकडे वळूया. पहा पुढील पेज मध्ये आपल्याला दिलेलं आहे, काय दिले, मॅच द बॉडी पार्ट विच देअर वर्क्स. हे जे बॉडी पार्ट आहेत त्याचं या ठिकाणी वर्क दिले ते आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी बॉडी पार्ट हे नाक आहे, नाकाने आपण श्वास घेतो. तर तसं या ठिकाणी याच्या समोर ते दिलेले आहेत, ते तुम्हाला उत्तर दिलेले आहेत. ब्रेथ्स, डोळे काय करतात? सी म्हणजे पाहणे. या ठिकाणी तोंडाचं कार्य काय? इट, हिअर, ऑल वर्क्स. पाय काय करतात? चालतात, वॉक. ठीक आहे, अशा पद्धतीने ही उत्तरं तुम्ही लिहून घ्यायचे. राईट द रायमिंग वर्ड्स, या ठिकाणी तुम्हाला रायमिंग वर्ड्स पूर्ण लिहून दिलेले. तर थोडस या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे उत्तर लिहून घ्यायचे. डेचं सेम आहे, त्यानंतर असे सर्व दिलेले. क्लिअरचं बिअर अँड डिअर, या ठिकाणी टेकचं मेक केक, कॉकचं लॉक आणि क्लॉक, त्यानंतर कॅटचं रॅट मॅट, ऑलचं टॉल फॉल, रिंगचं विंग सिंग, रेस्ट बेस्ट टेस्ट, ट्राय क्राय ट्राय. हे असे सर्व शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलेत. तर तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्यायचे. जर तुमचं झालं नाही इतक्या वेळ तर थोडस व्हिडिओ थांबवा आणि लिहून घ्या. चला पुढे दिलेले, संत एकनाथाचे गुरु कोण? जनार्दन स्वामी, याचे उत्तर आहे. ठीक आहे, चला आता पुढील पेज कडे वळूया. तर पहा या ठिकाणी, राईट द 4 नेम ऑफ फॉलोइंग. या ठिकाणी 4 नावाचे कलरचे 4 स्पेलिंग या ठिकाणी तुम्हाला दिलेले. रेड, पिंक, व्हाईट, ब्लॅक. तसं इंग्लिश मंथ, जे महिने आहेत त्यांच्या कुठल्याही 4 महिन्याच्या स्पेलिंग घ्यायच्या. पहा इथं जून, जुलै, ऑगस्ट आणि मे लिहिलेले. तर तुम्ही तुमच्या महिन्यानुसार इथं ऑक्टोबर, ऑगस्ट, ऑक्टोबर, सप्टेंबर कुठलाही महिना लिहू शकता. डिसेंबर. फ्रुट्स, इथं जे लिहिले तर तेच फ्रुट्स लिहावं असं काही नाही. तुम्हाला जे आठवतील ते लिहा, ज्याच्या स्पेलिंग पार्ट आहेत ते लिहू शकता. ट्रीज, झाडाची 4 नावं लिहायचे. बॉडी पार्ट 4 लिहायचे कुठलेही. आणि यामध्ये 6व्या प्रश्नामध्ये लिहायचे, थिंग्स इन स्कूल बॅग. तुमच्या स्कूल बॅग मध्ये ज्या काही वस्तू असतात त्या कुठल्याही 4 वस्तूची नावं लिहा. इथं लिहिले बुक, पेन, इरेजर आणि स्केल. तुम्ही नोटबुक लिहू शकता, त्याच्यानंतर कंपास लिहू शकता. ठीक आहे, तुम्हाला जे लिहिता येतील ते लिहित चाला. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक फॉर द ब्रॅकेट्स अँड कंप्लीट द सेंटेन्स. हे सेंटेन्स आपल्याला कंप्लीट करायचे. देअर आर डॅश डॅश आवर्स इन डे. एका दिवसात 24 तास या ठिकाणी असतात. 24 उत्तर आहे. डॅश डॅश इज द डार्कनेस. कधी असतो? नाईट मध्ये असतो. देअर आर डॅश डॅश डे इन ऑगस्ट.
ऑगस्ट महिन्यात किती दिवस असतात? 31. अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी म्हणजे रिकाम्या जागाच भरायच्यात आपल्याला फक्त. ठीक आहे. चला आता पुढे जाऊया. पहा या ठिकाणी पुढे दिलेलं आहे. डॅश हॅज 29 days in each leap year. लीप वर्षात 29 दिवस असणारा महिना फेब्रुवारी उत्तरेचं. देर आर डॅश डे इन अ वीक. एका आठवड्यात 7 दिवस असतात. डॅश हॅज 31 days. या दोन्ही महिन्यापैकी तर ऑक्टोबर त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर असं आपल्याला एका प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर लिहायचंय. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर थोडंसं फास्ट होत असाल तर व्हिडिओ पॉज करून किंवा व्हिडिओ थोडासा थांबवायचा आणि तुम्ही तुमचे उत्तर लिहून घ्यायचे. समजते का? चला ओके. तर आता यातला आपल्याला 7वा प्रश्न पाहायचा आहे. 7व्या प्रश्नामध्ये काय सांगितले? द मून गेट इट्स बर्थ फॉर इच डॅश डे उत्तरेचं. जुलै आणि ऑगस्ट हॅज 31 days कंटिन्युअसली. ठीक आहे. अशा पद्धतीने या रिकाम्या जागा आपण पाहिल्या आहेत. आता आपल्याला या ठिकाणी सांगा पाहू आपल्या भारत देशातील पहिल्या स्त्री या ठिकाणी तर इथं विचारलेलं आहे आपल्या भारत देशातील पहिल्या स्त्री पंतप्रधान विचारलेले आहेत. तर पहा या ठिकाणी थोडस हे उत्तर जे आहे हे उत्तर या ठिकाणी रॉंग झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी याचं जे उत्तर आहे ते उत्तर नरेंद्र मोदी न लिहिता, कारण इथं स्त्री हा शब्द उच्चारलेला आहे. पहिल्या स्त्री कोण आहेत तर त्याचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी लिहून देतो. आता लक्ष द्या. तर आपल्या भारतातील पहिल्या स्त्री पंतप्रधान आहेत इंदिरा गांधी. कोण आहेत? इंदिरा गांधी. हे या ठिकाणी उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. चुकून उत्तर झालं. ठीक आहे. आपल्या भारत देशातील पहिल्या स्त्री पंतप्रधान इंदिरा गांधी. पहा या ठिकाणी पुढील या ठिकाणी आपण पेजवर गेलेलो आहोत. तर या पेजवर काय सांगितलेले ते पाहूया आपण आता. तर पहा इथे सांगितलेलं आहे यूज द करेक्ट वर्ड फॉर पिक्चर्स अँड नंबर, कंप्लीट द पॅराग्राफ अँड रीराइट इट्स. म्हणजे हे जे चित्र वगैरे जे दिलेले त्याच्या या ठिकाणी आपल्याला याचे शब्द लिहायचे वर्ड्स आणि हे पॅराग्राफ पुन्हा या ठिकाणी खाली बाजूला लिहायचा किंवा खाली लिहून घ्यायचा. ठीक आहे. तर पहा असाच पॅराग्राफ लिहायचा. फक्त या ठिकाणी जे कारचं चित्र आहे तिथं कारची स्पेलिंग लिहा. जिथं बुक आहे तिथं बुक्स लिहा. पेन आहे तिथं पेन लिहा. पेन्सिलच्या ठिकाणी पेन्सिल. जिथं बॅग दप्तर आहे तिथं बॅग लिहा आणि घड्याळाच्या ठिकाणी क्लॉक. जेवढे वाजले तेवढे या ठिकाणी लिहा. तर तुम्हाला ही उत्तर या ठिकाणी लिहून दिलेली आहेत. फक्त तुम्हाला ही पाहून लिहायची. ठीक आहे. तर व्यवस्थित लिहून घ्या. चालतंय. ओके. चला आता पुढील पेजकडे वळूया. तर पहा या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचे जर उत्तर फास्ट होत नसतील तर थोडंसं तुम्ही व्हिडिओ थांबवा, तुमचे उत्तर लिहा आणि नंतर पुढे चला. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपल्याला? एक मिनिट. ओके. तर पहा फाइंड द वर्ड्स, complete the following charts, write them in the proper place. तर पहा या ठिकाणी इथं कॅटेगरी ऑफ फर्स्ट लेटर म्हणजे पहिले लेटर दिलेले. सम वी ईट अ ड्रिंक्स म्हणजे सी पासून आपण जो एखादा पदार्थ खातो किंवा ड्रिंक करतो त्याची स्पेलिंग लिहायची. दुसऱ्या रकान्यात सी पासून सुरू होणारा ॲनिमल्स लिहायचा. तिसऱ्या रकान्यात एखादी वस्तू लिहायची आणि चौथ्या रकान्यामध्ये ॲक्शन लिहायचे. असं प्रत्येकाचं तसंच लिहायचंय. तुम्हाला या ठिकाणी सर्व उत्तर लिहून दिलेले आहेत. डी पासून डोसा, ॲनिमल, डॉग, थिंग्स, डेस्क आणि ॲक्शन आहे डान्स. तर ही उत्तरं तुम्ही एक उत्तर लिहून घ्या. ठीक आहे. थोडंसं पुढे घेत राहतो.
पहा यम पासून पिण्याचा पदार्थ आहे मठ्ठा, मंकी, ॲनिमल्स, थिंग्स, मॅट आणि मंच. या ठिकाणी एन पासूनचे शब्द दिलेले लिहून घ्या. टी पासूनचे, आर पासून, एस पासून बनणारे शब्द व्यवस्थित एक एक शब्द लिहून घ्या. ठीक आहे. चला आता तुम्हाला एच पर्यंतचे शब्द या ठिकाणी दिसत आहेत. खाली जे शब्द आहेत ते या ठिकाणी स्क्रीनवर व्यवस्थित दिसत नाहीत. तर ते तुम्ही या ठिकाणी एच पासून पहिल्या रकान्यात खाण्याचा पदार्थ लिहायचा हॉनी, HONEY. दुसऱ्या रकान्यात लिहायचं हॉर्स म्हणजे ॲनिमल, HORSE. तिसऱ्या रकान्यात लिहायचं हॅट म्हणजे वस्तू आणि चौथ्या रकान्यात लिहायचं हॉट. पी पासूनचं पापड लिहा, 2 मध्ये पॅरोट लिहा, पेन्सिल लिहा आणि प्ले लिहा. अशा पद्धतीने आपण इंग्रजी या विषयाची सर्व या ठिकाणी उत्तरे पाहिली आहेत. या अगोदर चॅनलवर सर्व प्रकारचे 4थीचे जे दिवाळी अभ्यासमधले विषय ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांनाही पाठवा. आणि जर तुम्ही शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षेची सर्व माहिती या ठिकाणी मिळणार आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्स. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.